बंधू भाऊ मंजूक सांगा खिचडी खरंच खूप छान झाली आहे. वहिनी जर मंजूने ही खिचडी पाठवली नसती तर तुम्ही सगळे उपाशीच झोपला असता ना. हा सगळं ठीक आहे बंधू, पण म्हणजे अन्नाचा अनादर करायचा नाही म्हणून मी ही खिचडी खाते. आणि विशेषतः तू आणलेस म्हणून. पण परत परत माका कोड्यात टाकू नकोस. दरवेळेस मी फसणार नाही याच्यामध्ये. नाही म्हणजे बंधू नाराज होऊ नकोस. पण घरात वाद होतात ना, म्हणून म्हणते. दादा हा जागा आहे ना तर पुढचं पुढे बघू ना. आणि होई तुका सांगते माका सगळं आठवतं. आमच्या लहानपणी असाच छप्पर काढायचा आणि मग आमची खूप तारांबळ ओढायची. खाली तरी घाबरून ना पळून जायची. दादा तिका समजवायचा होय ना दादा. आणि मी माझा काय वेगळाच असायचा. जिथून घडताना तिथे टोप घेऊन नुसतं धावत सुटायचो मी. पण त्यामध्ये पण एक गंमत होती. आणि आता ते दिवस आठवले ना की हसूच येता. खरंय बंधू तुझा. उमा, उद्या पाऊस थांबला की छतावर ताडपत्री टाकून देतो. होय चालेल. जरा आजची रात्र गैरसोय होईल. म्हणजे सगळीकडे भिजलाय ना घरामध्ये. आजची रात्र सहन करा. उद्या बघतोय काय ते. दादा सहन करा असं का म्हणताय? मला तर हे सगळं खूप थ्रिलिंग वाटतंय. ॲडव्हेंचरस काहीतरी. आय एम रिअली लाइकिंग दिस बत्ती लाईट डिनर. फन एक्सपिरियन्स. जेव जेव ठसका लागेल. तू जेव. स्वयंपाकघरात असेल का? इथे पण नाहीये. एवढं मोठं घर आहे, कुठेतरी असेलच ना. कोणाला विचारू? सगळे झोपले असतील. सरांना विचारू का? सर, सर उठा ना. मी ऐका ना, मी आता तिथे गेले होते ना, तर मला जाऊ दे ना. कोणीतरी येईल. मला देवपूजा पण करायची. काय झालं? का आली होतीस? मी विसरून गेले. मी तुम्ही पण ना सर. तुम्ही आता हसू नका माझ्यावर. हा त्या निकिता आहेत ना. त्या निकिता आबूजाबू कशाला करतेस? मैत्रीण आहे माझी. ती निकिता आहे ना, तिने मला काल सगळं घर दाखवलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही, पण आता मी सगळीकडे बघून आले. पण देवघर मला कुठे दिसलंच नाही. सर आपल्या घरात देवघर कुठे? देवघर? हो सर, मला ना आईने अन्नपूर्णाची आणि बाळकृष्णाची मूर्ती दिली. आपलं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा दायचीने मला छोटासा गणपती बाप्पा पण दिला होता. ते सगळे देव मला देवघरात मांडायचे. या घरात देवघर नाही. या घरात काय? आपल्या नांदिवलीच्या त्या घरात तरी कुठे होतं देवघर? सर पण तिथे आपण फक्त थोड्या दिवसांसाठी होतो ना. आता इथे आलोय पण इथे देवघरच नाहीये. मग
मी आणलेलं देव कुठे ठेवू? ठीक आहे. इतकं मोठं घर आहे आणि आता हे तुझं आहे, कुठेही ठेव. मी येते. उमा, हा मी निघते हा. होय या घ्या डबो याच्यात ठेवलेलो हा. येताना ताडपत्री घेऊन येते. मग खरं तर कौलाचं काम बराच उरलं आहे, पण त्याचं नंतर बघू. आधी ताडपत्री आणतो. बरं चालत. आणि तसाही आज हिशोबाचं काम आहे कारखान्यामध्ये, लवकर उरकून येण्याचा प्रयत्न करतो. काळजी घ्या. सांभाळून जा. आता हे देव मांडू कुठे? ये क्या कर रही हो तुम? हे काय आहे तुझ्या हातात? मी देव मांडत होते. आपल्या घरात देवारा नाहीये ना म्हणून. क्या जरूरत है? देव गरज. आत्या. आत्या? हो, काय ना आमच्या गावाकडे बुवाला आत्या म्हणतात म्हणून. बुवा बोलोगी? बुवा. मी देव मांडत होते. काय देव घरात असले की कसं एकदम प्रसन्न वाटतं आणि ना घरात सगळं छान होतं. वाईट काय आहे या घरात? कुछ गलत दिख रहा है? नहीं ना? नाही, पण ये सब क्या पसारा फैला के रखा है तुमने? इस घर की एक एक चीज कितनी कीमती है जानती हो तुम? इतने महंगे इंटीरियर पे ये सब नहीं चलेगा. चलो हटाओ इसे. वेट सलोनी, ॲक्च्युली वो गाव से आई है ना. तिकडे गावात प्रत्येक घरात देवघर असतात, आपल्याकडे नाही आहेत. और बुआ, मैंने निशी को कहा था इसका जहाँ मन करे वहाँ पे ये भगवान को रख सकती है, इसीलिए शायद इसने भगवान जी को यहाँ पे रखा होगा. हाँ बेटा, पर मैं तो बस. अँड डोंट वरी, मी तिला समजवते. निशी, इंटिरियरचं एवढं काही नाही आहे, पण तरी सुद्धा देव तू तुमच्या बेडरूममध्ये ठेव, म्हणजे तुला हवे तसे मांडता येतील आणि हवी तशी पूजा करता येईल. ठीक आहे. अगं निशी, एवढं कसलं टेन्शन घेते? सलोनी बुवा आहे ती. जा बेडरूम मध्ये ठेव. मी ठीक आहे. मी आपल्या खोलीत देव मांडते आणि तिथेच पूजा करते. बरं निशी, खऱ्या अर्थाने तुझ्या सासरचा तुझा पहिला दिवस आहे, तो काहीतरी गोडाधोडाचं कर. इथे सचदेवांच्या घरी अशी रीत आहे, तो गोडाधोडाचं कर आणि सलोनी बुवाला एकदम खुश करून टाक. वाह. हाँ निशी, कुछ बढ़िया सा मीठा हो जाए. बरं ठीक आहे, काहीतरी मस्त खायला करते. आलंच की. चला या सांभाळून या. अरे मी इथे काय काय आहे सगळं? या काय? ठेवा ह्याचं. तिकडे सगळं ठीक आहे ना?
बहिणी सगळा ठीक आहे. आम्ही तिघं फक्त आयसर ना कौला नीट करू गेलो, बाकी काय नाही. कशा नाही म्हणजे हे कामावरून येताना सगळं सामान आणणार होते, ते करतील सगळं. तुम्ही नका उगाच त्रास करून घेऊ. या बघा बहिणी, तुम्ही आता मध्ये मध्ये बोला नको. नशिबाने पाऊस थांबलेलो आहे ना, तर आमचं काम करू देवा. आणि तुम्ही कशा काळजी करता, आम्ही असाव ना. वहिनी आम्ही तिकडे मस्तपैकी आरामात झोपायचं आणि इथे घरचे मालक मालकीण हालाकीत दिवस काढणार. हा कुठला नाही हे? आता ह्या काय नवीन? नाही वहिनी, नवीन काही नाहीये. तुम्ही आता काही बोलू नका, आम्हाला आमचं काम करू देत. चला 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 चला. हा चला. तसा नाही. ऐका ऐका, या बघा ह्यांका कळलं ना तर उगाच चिडतील ते. नका कशात त्रास करून घेतास पण. अरे उमाई तू ऐक माझं, तू जाऊन बाजूला बस. उगाच वरून काहीतरी पडायचं. हा शिनू तू तरी ऐक माझा, तुका कळता ना तू. या थांबा थांबा, तुम्ही थांबा वहिनी. हा आणि आता माझा ऐका, म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही दोघांनी ऐका. आता मी वर जाते आणि तुटकी कवला खाली आणतो. शिनू तू सगळं खाली गोळा करून ठेवा. हा 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 बंधू भाऊ ऐका, शांत भाऊजी. बाबा चला 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 चला. बहिणी काय 1 मिनिट बाजूला. मॅम तुम्हाला काही हवंय का? मला सांगा ना, मी करते सगळं. पहिली गोष्ट, तुम्ही मला मॅडम म्हणू नका प्लीज. लहान आहे मी तुमच्यापेक्षा. तुम्ही मला सांगा कुठे काय काय गोष्टी ठेवल्यात. बरं ठीक आहे. हे बघा, यामध्ये चहा, साखर आणि तो रवा आहे. या ट्रॉल्यांमध्ये सगळे मसाले ठेवलेत. इथे धान्य आहेत आणि अजून काही लागलं तर तुम्ही मला सांगा, मी आहेच मदतीला. मी करते मॅम. अहो नाही ठीक आहे, मला सवय आहे कामांची. ठीक आहे. हा रवा ना आता साजूक तुपात छान खरपूस भाजून घेऊया. रेश्मा, निशी या घरात नवीन आहे, पण तू पण नवीन आहेस का? किती वर्ष झाली तुला इथे काम करून? 4 वर्ष. मग तरी सुद्धा 10 वेळा एक गोष्ट सांगावी लागते. निशीला ॲप्रन नाही, कॅप नाही, काही हायजीन नाही. माझ्या किचन मध्ये कसं वावरायचं असतं हे आता तुला नव्याने सांगावं लागेल. सॉरी मॅम. व्हॉट सॉरी? आई, त्यांची काही चूक नव्हती. मी त्यांना सांगितलं. नाही बेटा, यात तुझी काहीच चूक नाहीये. गावी अशा गोष्टी होत नाही, पण ह्या घरात कुठल्या गोष्टी कशा होतात हे हिला माहिती आहे ना. मग हिने तुला सांगायला नको. अँड बट ऑब्वियस तुला हे सगळं माहित नसणार. निशी निशी निशी, तू टेन्शन घेऊ नको. रेश्मा, गुड. चला कामाला लागा. अगं निशी, सांभाळून. हो आई, काय नाही. बर. भाऊजी
आमल्या कळवलं की नाही? आमल्या? हा कोण आमल्या? ओर म्हणजे मुंबईत असता. अच्छा हो काय? पण शेती करू येता नेहमी. दरवर्षी येता. अजून किती कौलं लागतील? अजून 2 बस झाले. बंदूक कौलांना मुंगे आहेत. ओढसत काय कौला? बघ चाकून. हा चाकून. भाऊजी बस झाला माझ्यामध्ये झालं. चल आमल्या तारपती घेऊ. ओ भाऊजी बघा व्यवस्थित सगळा परफेक्ट. भाऊजी वादळ जरी इला ना तरी पाणी आज जाऊचं नाही. वाह परफेक्ट. चला शिडीकडे. वा वा भाऊजी वा वा. म्हणजे पुढच्या पावसाळ्यापर्यंत आम्ही दोघांनी काही इथं राहायचा. कशाला? आम्ही खाई नको उतरू. अरे बापरे. शिडीला चला चला. स्मेल येतोय यातून. त्यात स्टिविया घातलायस ना? स्टिविया? स्टिविया नहीं मालूम तुमको? स्टिविया म्हणजे? अब वो निशी को ना शक्कर यूज करने की आदत है. स्टीविया क्या होता है, हम स्टीविया यूज करते हैं, ये बातें उसे पता नहीं है, पर मैं बता दूंगा. बट एज ऑफ नाउ मैं तो ये खा रहा हूं. वाह 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 क्या खुशबू आ रही है. अरे डैड आइए आइए हलवा खाइए. आहा, इसकी खुशबू ने ना मुझे गांव में उमा जी के हाथ से बने एक सीरे की याद दिला दी. क्या बात है. वेल डन निशी, आज तो मैं बहुत खाऊंगा. बिल्कुल नहीं भैया, हा शिरा खूप गोड आहे, तुला त्रास होऊ शकतो. सो प्लीज यू काम. पर आज का दिन ठीक कह रही है. आणि जर तुला खायचं असेल ना तर तुझ्यासाठी दुसरा बनवून देते, पण तू प्लीज खाऊ नकोस. खरं तर मी सुद्धा खाणार नाहीये आणि तू सुद्धा खाणार नाहीये. अरे 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 नाही. अरे भाई तुम लोग फिर से शुरू हो गए. नो साहिल, अरे तिथे नांदिवलीमध्ये असताना ना गोड खाऊन खाऊन ना ओव्हरडोस झालाय. सो आता मी डाएट करणार आहे आणि तुला सुद्धा माझ्याबरोबर डाएट करावं लागणार आहे, समजलं? ठीक है भाई, नहीं खाता शीरा. वाव अमेझिंग. अरे निकी आज शिरा ये कोणी नाही खाल्लं तरी मी खाणार. यस यस ट्राई कर. यम्मी आहे खूप. वाह निशी. पण खूप गोड आहे. सॉरी निशी, पण जास्त नाही खाऊ शकत मी. तू खाऊ नकोस, मी खाणार आहे. डिलिशियस. खा तू, इतके गोड पदार्थ तूच खाऊ शकतो. रेश्मा, हा उरलेला शिरा घेऊन जा, आता कोणी खाणार नाहीये. मका कळत नाही काय काय चालू आता. ती उमा ना पक्की हुशारा, सगळ्यांका चांगुलपणा दाखवून सगळ्यांका स्वतःच्या बाजूक करू बघता. बघितलं ना लाली आत्या, आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही कोण आहात ते, हो ना? तुम्ही इतके दिवस म्हणताय ना तुम्ही परक्या परक्या, त्या ओवी आणि उमा आत्याने बरोबर त्यांचा डाव साधलाय. मला खरंच परक केलंय त्यांनी. एक एक करून त्या दोघींनी सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवले. हो तिकडे मांगरात काही होऊ द्या, ती ओवी श्रीनूला तिकडे बोलवून घेण्याची एक संधी सोडत नाही. गोड गोड बोलून दोघींनी एक एक करून सगळ्यांना स्वतःच्या बाजूने वळवून घेतलंय. श्रीनूच्या आणि माझ्या लग्नाच्या तुमच्या मताला एक मताने ते विरोध करतील. आणि मग माझे बाबा म्हणालेच आहेत, तुमची सगळ्यांची परमिशन नसेल तर ते मला प्रॉपर्टीतलं काहीही देणार नाही. मला जर काहीच मिळालं नाही ना तर त्या सगळ्यासाठी फक्त ओवी जबाबदार असेल. कळतंय का लाली आत्या तुम्हाला? जाऊ दे त्यांका जायचं तर, माका कुणाची गरज नाही. हा
आणि तू का जाऊचा ना तर तू पण जा, माझा उगाच डोक्या नको खाऊ. नाही नाही, हे लक्षण बरं नाही. बाकी सगळ्यांसारखी ही बाई पण फिरेल तर माझं आणि श्रीनूचं लग्न अशक्य होईल. मला काहीतरी मोठं करायला हवं, त्याशिवाय ही बाई माझ्या ताब्यात राहणार नाही. बापरे, मी चारूक रागाच्या भरात बोलून गेलोय, पण त्या पोरीचा डोका फिरला आणि तिने माका काय केलं तर. त्यात आता घरात पण कोण नाही. माका तर ना ह्याची भीतीच वाटता.